नमस्कार, लोक आस्था न्यूजच्या वेगवान घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। मानधन नको, वेतन पाहिजे या मागणीसाठी शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे जिल्हा परिषद कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले। अंगणवाडी सेवकांना 13,500 रुपये तर मदतनीस यांना 7,000 रुपये एवढे मानधन दिले जाते, मात्र हे मानधन तुटपुंच्या स्वरूपाचे आहे। यात वाढ करून वेतन देण्याची मागणी आंदोलकांनी केली। शिवाय अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, यावेळी त्यांनी इशारा दिला। लोक आस्था न्यूज, नांदेड। तारका काटकाडे, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज एम ए पाटील सर, रिचपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलेला आहे। मोर्चाचे आयोजन यासाठी केलेले आहे की अंगणवाडी सेविकाचे गेल्या 30-40 वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे। अंगणवाडी सेविकेला मानधन नको, वेतन पाहिजे आहे, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकेला सेवानिवृत्त झाल्यानंतर एक रकमी लाभ मिळाला पाहिजे। या गोष्टीसाठी आम्ही इथे आलेला आहे। आणि अंगणवाडीमध्ये जो आहार THR येत आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहार येत आहे, त्या मागणीसाठी आम्ही इथे आलेला आहे। अंगणवाडी सेविकेंना जवळपास आज लागून 30 ते 40 वर्ष झालेले आहे। त्या अंगणवाडी सेविकेला रिटायर झाल्यानंतर एक रकमी लाभ तर मिळतो, पण रिटायर झाल्यानंतर तिला अर्धी रक्कम मिळाली पाहिजे आणि ती ज्या दिवशी रिटायर होईल त्याच दिवशी तिच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे। दुसरी गोष्ट आहे की अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे। गुजरात सारखे इथे की ग्रॅज्युएटीचे फायदे म्हणजे दिलेले आहेत, पण महाराष्ट्रामध्ये अजून ग्रॅज्युएटी फायदे लागू झाले नाहीत। या गोष्टीसाठी आम्ही आलेला आहे। आणि विशेष बाब म्हणजे अंगणवाडीमध्ये येणारा जो कच्चा THR आहार आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे। पालक हा आहार घेऊन जात नाही। अंगणवाडी सेविकांना खूप त्या गोष्टीसाठी विरोध होत आहे। अंगणवाडी सेविका किती गोड बोलून काही जरी म्हणून जरी समजा तो आहार देत आहे, पण तो आहार नाही का पालक नेत नाही। पालक नेत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकेला परेशानी होत आहे। दुसरी गोष्ट आहे की 2024 मध्ये अंगणवाडी सेविकेला की 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता आणि अंगणवाडी मदतनीसला 1,000 प्रोत्साहन भत्ता देण्याची कबूल केलेला आहे, पण अद्यापही अंगणवाडी सेविकेच्या खात्यामध्ये पोषण भत्त्याची रक्कम मिळाली नाही। या व इतर मागणीसाठी आम्ही इथे आलेला आहेत। सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे, ब्रिजपाल सिंग एम ए पाटील सर आणि राजेश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा इथं जिल्हा परिषद मध्ये आणण्यात आलेला आहे। आमच्या मागण्या आहेत, सर्वप्रथम मागणी आहे शासकीय दर्जा मिळाला पाहिजे, ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे, पेन्शन लागू झाली पाहिजे। ज्या वेळेस अंगणवाडी सेविका रिटायर होते त्यावेळेस तिचा आर्थिक बदल खूप होतो, तर त्यासाठी तिला कमीत कमी जगण्या एवढं मानधन तिला पेन्शन म्हणून मिळाला पाहिजे। आणि जो लहान 0 ते 6 वर्ष 3 वर्ष मुलांसाठी आणि गरोदर आणि स्तनदा मातेसाठी जो आमच्या अंगणवाडीमध्ये THR येतो त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे। या मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हा परिषद मध्ये आलेलो आहोत। आणि हा मोर्चा काढण्याचा एकच हे उद्दिष्ट आहे की आमच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचल्या पाहिजे आणि सर्वांनी त्याच्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे आणि विधानसभेमध्ये या पूर्ण मागण्यासाठी आवाज उठवला पाहिजे। यासाठी आम्ही हा मोर्चा